हाय, मी नीलम. सध्या अगदी ऐरणीवर असणारा प्रश्न म्हणजे पर्यावरण, नाही का? पर्यावरणाबद्दल किती सांगा, किती शिकवा, काही करा. अर्थात हे जे ते स्वतःचं स्वतःला आलं पाहिजे आणि स्वतःचं स्वतः केलं पाहिजे. पण असं कधीच घडत नाही. हा विषय वेगळाच आहे. पण त्या दरम्यान आपले पशु, पक्षी, प्राणी यांची काय गोची होती किंवा त्यांची काय अडचण होती, त्याच्यावर आधारित हे आहे बरं का. तर ऐका, व्हॉट्सअप फॉरवर्डेड आहे. पहाटेच जाग आली, कोणी टकटक करीत होतं. दार उघडून पाहिलं बाहेर, तर कोणीच उभं नव्हतं. आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी. चोचीनं टकटक करीत तावदानावर उमटत होता नक्षी. का रे बाबा, विचारलं तर म्हणाला, भाड्याने मिळेल का एखादं झाड घरटे बांधण्यासाठी? एकटा कुठेही कसाही राहिला असतो, पण जागा हवी पिल्लांसाठी. तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान, केले निर्वासित. बेघर झालोच, दाण्या पाण्यासाठी असतो आता फिरस्तीत. वर पुण्य म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे आणि पाणी, पण निवाऱ्याचं काय हे लक्षात घेतच नाही कोणी. पोटाला हवेच, खातो ती भीक आणि नेतो थोडे घरी. खायला तर हवंच, जरी डोक्यावर छप्पर नसलं तरी. कधी कधी वाटते करावी आत्महत्या, बसून विजेच्या तारेवर, किंवा द्यावा जीव लोटून त्या उंच मोबाईल टॉवरवरून. जसे मग आत्महत्येनंतर सरकार काही देते शेतकऱ्याला, तसेच मिळेल का एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आसऱ्याला? ऐकून मी चक्रावले. खरंच एवढा विचार मी नव्हता केला. जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला. मी हात जोडून म्हटलं, त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते, पण आत्महत्या करू नकोस, खरंच मनापासून सांगते. तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वन रूम किचन खोपा. अडचण होईल, पण आता तरी एवढाच उपाय आहे सोपा. तो म्हणाला, खूप उपकार होतील, पण भाडे कसे देणार? रोज त्रिकाळ मंजूळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार. तो म्हणाला, मला तुम्ही भेटलात, पण बाकी नातलगांचं काय? त्यांना घरट्यासाठी जागा हवी, कुठे ठेवतील पाय? अरे, लावतायत आता झाडे आणि जगवतायत आता कोणी कोणी. बदलते चित्र हळूहळू, त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी. ऐकून तो पक्षी काड्या जमवायला घरट्यासाठी, आणि मी पण मोबाईल उचलला तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्यासाठी. त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाने उघडले. त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड. वाचून तुम्ही पण लावाल ना कुंडीत व अंगणात एकतरी झाड, निदान एकतरी झाड.